हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आणि आत्ता माझ्यासोबत आहे चिराईच्या निमित्ताने अक्षया. कशी आहेस? खूप छान. तू कशी आहे? मी मस्त, खूप छान दिसतीये. साडी खूप सुंदर आहे, दागिने खूप सुंदर आहेत. ओव्हरऑल लुक बद्दल काय सांगशील? कसं स्टाईल अ, खरं तर स्टायलिंग माझंच आहे. मेकअप मीच केलेला आहे. हेअर्स पण मीच केले आहेत. आणि साडी ही पैठणी आहे, प्युअर पैठणी. ही पण माझीच आहे. आणि ज्वेलरी ही माझी ओन ज्वेलरी आहे. खरं तर मी आता तुझ्या चॅनल थ्रू मी सांगते, लवकरात लवकर मी स्वतःचं एक ब्रँड ओपन करते आहे. आणि त्यातलीच ही ज्वेलरी मी आज पहिल्यांदा पाडव्याला घातली एका शुभ मुहूर्तावर. सो येस, हे हातातलं तोडं, हे नथ आणि हे सगळं ज्वेलरी जी काय मिनिमल मी घातली आहे ती सगळी माझी ओन बाय अक्षया. येस. तू स्वतःचा बिझनेस सुरूच करतेय, मग आमच्या महिला प्रेक्षकांना कसं गाईड करशील? जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुझ्याकडून थोडं गायडन्स. अरे बापरे, माझी सुरुवात आहे. थोडंसं एक पाऊल मला पुढे जाऊ देत. पण नक्कीच मी तेव्हा तर नक्कीच अजून चांगलं गाईड करू शकते. बट आत्ता मी एवढंच सांगेन की कुठलाही बिझनेस छोटा किंवा मोठा नसतो. आणि असं काही नसतं की कलाकार आहेत म्हणून त्यांनी बिझनेस इंडस्ट्रीमध्ये उतरू नये. मला असं वाटतं प्लॅन बी हा प्रत्येकाच्या आयुष्यात रेडी असला पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असायला हवं आणि हळूहळू त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या पार्टनरची किंवा कुटुंबाची साथ असायला हवी. त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. गुढीपाडव्याचं निमित्त तर आहेच, पण आत्ता बाहेर उकाडा एवढा वाढलाय, उष्णता एवढी आहे, तर त्याच्यामध्ये स्किन केअर कसं केलं पाहिजे, काय वाटतं? बघ, आता बेसिकली पाणी प्या, नारळ पाणी प्या, हेअर ऑइल करा केसांसाठी छान. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच. पण मी अजून एक स्टेप पुढे जाऊन मी हेच सांगेन की डर्मटॉलॉजिस्ट ही जे गोष्ट आहे क्लिनिक, ते जास्त तुम्हाला गाईड करू शकतील. पाणी पिणं, हेल्दी राहणं, हेल्दी फूड खाणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. पण काही लोकांना त्याच्याही व्यतिरिक्त स्किनवरती पुरळ येणं किंवा खूप सारे खड्डे असणं, पिंपल येणं, ह्याच्यासाठी तुम्ही एक चांगला योग्य डॉक्टर, स्किन डॉक्टर जो असतो त्वचेचा, त्याच्याकडे जाणं मला असं वाटतं योग्य आहे. इवन मी सुद्धा स्किन स्पेशलिस्टकडे जाते. बट येस, मुळात माझी स्किन खूप चांगली आहे बाय गॉड ग्रेस, म्हणजे आईवडिलांमुळेच. आणि छान ठेवते, हायड्रेट ठेवते. स्किनला टोनर हवं असतं किंवा मंथली 15 दिवसाला फेशियल किंवा एक क्लीनअप हवं असतं, ते मी करते. किंवा व्यवस्थित पाणी पिते. कधी अवेळी झोप होते, अवेळी जेवण होतं, मान्य आहे. पण अगेन रुटीनवरती यावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज करणं, मेडिटेट करणं, स्वतःच्या पूर्ण बॉडीला आतून बाहेरून स्वच्छ आणि क्लीन ठेवणं. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्याकडे एक दिस ऑर दॅट गेम आहे. तुला एक वन सिलेक्ट करायचं आहे अबाउट स्टायलिंग. ओके. फर्स्ट इज डिझायनर की सेल्फ स्टायलिंग? अरे बापरे, ॲक्च्युली डिझायनर टू बी ऑनेस्ट खूप महाग पडतात. पण काय करणार, आपल्याला ते अफोर्ड करावे लागतात. बट अगेन मला डिझायनर जरी असला तरी पण मला त्याच्यावर असतं की मला थोडं मिनिमलच द्या. मला छोट्या छोट्या मिनिमल गोष्टी जास्त आवडतात. सो मोठा फंक्शन असेल तर डेफिनेटली डिझायनर. आणि छोटे काही असतील घरगुती जिथे मी रेडी होऊन जाऊ शकते, तर तिथे मी सेल्फ स्टाईलिस्ट. सेल्फ मेकअप की मेकअप आर्टिस्ट? अरे यार, मेकअप आर्टिस्ट खूप छान मेकअप करतात. पण मला कधी कधी आत्ता जसा मी मेकअप करून आली आहे साधा बेसिक, दोन्ही चालेल का? दोन्ही. साडी की गाऊन? साडी, ऑफकोर्स साडी. मोनोक्रोम की कलरफुल? कलरफुल. बोल्ड की न्यूड? अगेन बोथ. कारण जेव्हा मी मॉडेलिंग करते किंवा रॅम्पवरती चालते, तेव्हा मला असं वाटतं, तेव्हा बोल्ड लुक असतो माझा कम्प्लिटली. त्यावेळेस मला कोणी ओळखत नाही खरं तर. आणि सिम्पल. पण मला विचारशील लक्षाला तर मला साधं राहायला खूप आवडतं. सिम्पल. हेवी दागिने की मिनिमल ज्वेलरी? मिनिमल. हिल्स की फ्लॅट्स? माझी हाईट खूप चांगली आहे त्यामुळे फ्लॅट. बट येस, हिल्सवरती एक छान कॉन्फिडन्स येतो. तर बोथ अगेन. स्टेटमेंट नेल्स की न्यूड नेल्स? न्यूड. आता तर काहीच नाही आहे बघ. नो नेल्स. ओपन हेअर की बन? आई ग, ॲक्च्युली बन. पण कधी आता साडी वगैरे असेल किंवा काही फंक्शन असेल तर मग कधीतरी ओपन ठेवायला लागतात. बट तुला सांगू का, मला ते असं पोनी बांधलेलं, हेअर क्लिप लावून कुठेही फिरायचं, आंबाडा पटकन क्लिप लावला, क्लचर लावलं, बस त्याची. परफ्यूम की बॉडी मिस्ट? परफ्यूम. मिनी बॅग की नो बॅग? नो बॅग. आता हे मी इकडे तिकडे लोकांना देते, प्लीज पकडा. सो नो बॅग ॲक्च्युली. थँक्यू सो मच. तू सगळ्यांचेच बहुत उत्तरं दिली आहेस ऑलमोस्ट. थँक्यू सो मच. आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद.